पश्चिम आशियामध्ये पेटलेलं युद्ध संपण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. इराणचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. इराणचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर येण्याच्या पूर्वी पाकिस्तानचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर बहुधा येण्याची शक्यता आहे. कारण बलूच लिबरेशन आर्मीने स्वतःच्या नौदलाची घोषणा केलेली आहे. हम्बल मेरीटाईम डिफेन्स फोर्स असं या नौदलाचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि या नौदलाने स्वतःच्या पहिल्या मोहिमेचा शुभारंभ सुद्धा केलेला आहे. बलुचिस्तानच्या समुद्र क्षेत्रामध्ये जीवनी नावाचा एक भाग आहे. त्या भागामध्ये काल सकाळी 10 वाजता एक मोठी चकमक झाली. बलोचांच्या नौदलाने पाकिस्तानी कोस्टगार्डला पहिला धक्का दिला आणि त्यांच्या 3 जवानांना ठार केलं. या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की एकतर बलोचांनी इराणचा आदर्श घेतलेला आहे किंवा लिबरेशन टायगर ऑफ तामिळलम या दहशतवादी संघटनेचा आदर्श घेतलेला आहे. या दहशतवादी संघटनेने स्वतःचं नौदल उभारलं होतं आणि श्रीलंकेच्या नौदलाची त्रेधा त्रिपीट उडवली होती. या नौदलाने श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व समुद्रामध्ये इतका जबरदस्त दबदबा निर्माण केला की त्यांना टोल दिल्याशिवाय इथे एकही जहाज ये जा करू शकत नव्हतं.